आज विचार आला की सुकं चिकन बनवूया. मग एक रेसिपी आपण सांगत आहोत. ह्या 3 मिरच्या घेतल्या, 2 कांदे, 1 टोमॅटो आणि ही कोथिंबीर. याला आता बारीक कापून घेऊया. हे बघा, आता हे आपण चिकन घेतले. आता त्याच्यामध्ये हळद टाकले, तिखट टाकले, मालवणी तिखट आहे ते, आणि मीठ आणि आल्या लसणीची पेस्ट. आता याला मस्तपैकी मिक्स करायचं आणि 10-15 मिनटं ठेवायचं तसंच. हे बघा, आपण कापून ठेवलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो. आता भांड्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया पटकन. आता कांद्याची फोडणी मारायला. गोल्डन रंग येईपर्यंत याला असंच शिजवलं आहे आपण. आता टोमॅटो टाकू. आता याच्यात कापलेली मिरची पण टाकू. हे बघा, भारी कलर आला. आता याच्यात धना पावडर टाकू, गरम मसाला आणि मालवणी तिखट. आता याला मस्तपैकी मिक्स करूया. आता याच्यामध्ये मसाला टाकला आहे आपण जरासा खोबऱ्याचा. हे बघा, या मसाल्यामधला. आता कढीपत्ता वरनं टाकू. चांगलं झाकण लावून ठेवूया जरा. हे गरम पाणी तापवून घेतले आपण. हे बघा, तोपर्यंत शिजले मस्तपैकी. आता याच्यात चिकन टाकू आपण. याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आता झाकण टाकू त्याच्यावर. हे गरम झाले बघा पाणी. आता हे चिकन चांगलं हे झालं, शिजलं. त्याच्यात पाणी वरती आपण ते गरम. मसाल्याचं पाणी होतं ते. आता झाकण लावून परत काढायचं. बुडबुडे आले मस्त. परत एकदा झाकण लावून परत काढलं. चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असेल तर. वरनं कोथिंबीर टाकायची. परत झाकण लावून घेऊया. हे झालेलं आहे. आपण आता जेवाय घ्यायला आले. ताटात वाढून घेतो बघा. ही पहिल्यांदा रेसिपी ट्राय केलेली मी यूट्यूबवर बघून. ही मी बनवली, हे मम्मीने बनवले. आता मस्तपैकी भाकरी घेतलेली आहे आणि हे चिकनचं पोळ्या भारी शिजले. आता रश्श्यात बुडवतं आणि खातो. तुम्ही पण ट्राय करा.